नमस्कार, मी ॲडव्होकेट प्रदीप मोरे. देशामध्ये 18व्या लोकसभेसाठी सध्या मतदान प्रक्रिया चालू आहे. आता ही 18वी लोकसभा आहे आणि पहिली लोकसभेची निवडणूक ही 1952 साली या देशामध्ये घेण्यात आली होती. आपण 1952 पासून आजपर्यंत झालेल्या सर्व निवडणुकीचा आढावा संक्षिप्तपणे घेऊया. आपल्याला माहिती आहे की आपल्याला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळालं आणि पंडित जवाहरलाल नेहरू हे पंतप्रधान झाले. त्याचवेळी त्यानंतर संविधान निर्मितीची प्रक्रिया चालू करण्यात आली. 26 जानेवारी 1950 रोजी आपण आपल्या देशासाठीचं संविधान स्वीकारलं. त्या संविधानानुसार निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली आणि सुकुमार सेन हे पहिले निवडणूक आयुक्त होते. त्यांनी निवडणूक घेण्यासाठीची प्रक्रिया चालू केली आणि 1952 साली सगळ्यात पहिल्यांदा या देशामध्ये लोकसभेच्या निवडणुका घेण्यात आल्या. या निवडणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे ज्यांनी या देशासाठी संविधान निर्माण केलं ते स्वतः महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मात्र पराभूत झाले. तसेच काँग्रेस पक्ष फार मोठा विजय मिळवून सत्तेमध्ये आला आणि पंडित जवाहरलाल नेहरू हे खऱ्या अर्थानं या देशाचे स्वतंत्र देशाचे पहिले लोकनियुक्त पंतप्रधान म्हणून सत्तेत आले. त्यानंतर 1957 साली या देशामध्ये दुसऱ्या लोकसभेसाठी सार्वत्रिक निवडणूक घेण्यात आली. याही वेळी काँग्रेस पक्षाचा मोठा विजय झाला आणि पुन्हा पंतप्रधान म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांचीच निवड करण्यात आली. देश प्रगतीकडे वाटचाल करू लागला. पुन्हा 5 वर्षानंतर 1962 साली पुन्हा एकदा या देशामध्ये सार्वत्रिक निवडणूक झाली आणि पुन्हा एकदा पंडित जवाहरलाल नेहरू यांची पंतप्रधानपदी नियुक्ती झाली. पण आपल्याला माहिती आहे की 1962च्या दरम्यान भारताच्या सीमेवर चीनच्या कुरापती वाढल्या होत्या. चीनबरोबर आपलं युद्ध झालं. त्यामुळं पंडित जवाहरलाल नेहरू हे खचले आणि 1964 साली त्यांचं देहांत झाला. म्हणजे 1947 पासून सलग 1964पर्यंत ते या देशाचे पंतप्रधान राहिले. लाल बहादूर शास्त्री यांची या देशाचे पंतप्रधान म्हणून निवड झाली. मूर्ती लहान पण कीर्ती महान अशी त्यांची ख्याती होती. ते अतिशय कणखर व्यक्तिमत्वाचे होते. 1965 साली ज्यावेळेस पाकिस्तानवर भारताचं युद्ध झालं, फार मोठ्या फरकाने भारताने पाकिस्तानवर विजय नोंदवला. पण त्यानंतर झालेल्या घडामोडीमध्ये ते ताश्कंद येथे गेले आणि ताश्कंद कराराच्या दरम्यान एका संशयास्पद घटनेत त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर उर्वरित काळासाठी इंदिरा गांधी या पंतप्रधानपदी नियुक्त झाल्या. देशाला त्यांच्या रूपानं पहिली महिला पंतप्रधान मिळाली. 5 वर्ष झाल्यानंतर 1967 साली पुन्हा लोकसभेची निवडणूक घेण्यात आली. त्यामध्ये काँग्रेस पक्षाला मोठ्या प्रमाणात यश मिळालं आणि पुन्हा एकदा पंतप्रधान म्हणून इंदिरा गांधी यांचीच निवड करण्यात आली. पण त्या दरम्यान प्रादेशिक पक्षाचं पण महत्त्व वाढत होतं. अनेक प्रदेशामध्ये प्रादेशिक पक्षाची सत्ता आली आणि यामुळे काँग्रेस पक्षामध्ये अंतर्गत कुरबुर चालू झाली आणि इंडिकेट आणि सिंडिकेट असा तो प्रकार होऊन पक्षातील सर्व ज्येष्ठ मंडळी ही पक्षातून बाहेर गेली. त्या मंडळींनी आपला एक वेगळा गट स्थापन केला. पण पंतप्रधानपदी इंदिरा गांधी या कणखरपणे विराजमान होत्या. 1971ला बांगलादेश युद्ध आपल्याला माहिती आहे. पाकिस्तानबरोबर भारत देशाचं युद्ध झालं आणि पाकिस्तानपासून बांगलादेशाला वेगळं करण्यात भारताला यश मिळालं. या पार्श्वभूमीवर जेव्हा परत लोकसभेच्या निवडणुका झाल्या, फार मोठ्या फरकानं इंदिरा गांधी म्हणजे काँग्रेस पक्षाचा विजय झाला आणि पुन्हा एकदा इंदिरा गांधी या देशाच्या पंतप्रधान झाल्या. त्यानंतर इंदिरा गांधी यांनी गरिबी हटाओ हा नारा दिला. त्यांची लोकप्रियता प्रचंड वाढलेली होती. 1975मध्ये जेव्हा पुन्हा लोकसभेसाठी निवडणुका घेण्यात आल्या त्यावेळेस त्यांना प्रचंड बहुमत मिळालं. पण असं असतानाही स्वतः इंदिरा गांधी यांची निवडणूक मात्र त्यांची सदस्यता अलाहाबाद उच्च न्यायालयाने रद्द केली. यामुळे इंदिरा गांधी बिथरल्या. त्यांनी या देशावर आणीबाणी लादली आणि सर्वत्र अन्याय अत्याचार चालू झाला. याविरोधात संपूर्ण देश एकवटला. जनता पक्षाच्या झेंड्याखाली सर्व राजकीय पक्ष एक झाले आणि आणीबाणीनंतर 1977ला जेव्हा पुन्हा लोकसभेची निवडणूक झाली त्यावेळेस जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली
सर्व विरोधी पक्षांनी फार मोठ्या बहुमताने सत्ता मिळवली आणि 81 वर्ष वय असलेले मोरारजी देसाई हे पंतप्रधान झाले. मात्र मोरारजी देसाई यांचे सरकार पूर्ण वेळ टिकलं नाही. अंतर्गत भांडणामुळं, अंतर्गत वादविवादामुळं हे सरकार 1980 साली कोसळलं. त्यानंतर पुन्हा सार्वत्रिक निवडणुका झाल्या आणि या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा इंदिरा गांधी बहुमत मिळवून या देशामध्ये सत्तेमध्ये आल्या आणि त्या पंतप्रधानपदी विराजमान झाल्या. त्याच दरम्यान खलिस्तानची चळवळ जोर धरू लागली होती. संत भिंद्रनवाले हे या चळवळीचे नेते होते. ते सुवर्ण मंदिरामध्ये बसून ही चळवळ हाताळत होते. त्यामुळे एकीकडे या खलिस्तानवाद्याशी सरकारच्या वाटाघाटी चालू होत्या, तर दुसरीकडे इंदिरा गांधीने सुवर्ण मंदिरामध्ये लष्कर घुसवून ऑपरेशन ब्ल्यू स्टार हे केलं आणि संत भिंद्रनवाले यांचा खात्मा केला. सुवर्ण मंदिरामध्ये लष्कर घुसवल्यामुळं नाराज होऊन त्यांचेच अंगरक्षक असलेल्या शीख अंगरक्षकाने इंदिरा गांधी यांची गोळ्या घालून हत्या केली. 1984 साली इंदिरा गांधी यांची हत्या झाली आणि त्यानंतर हंगामी पंतप्रधान म्हणून राजीव गांधी झाले आणि त्यानंतर झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये इतिहासामध्ये सगळ्यात जास्त जागा मिळवून काँग्रेस पक्ष सत्तेत आला. राजीव गांधीचा काळ चालू झाला. त्यांच्याकडून देशाला फार मोठ्या अपेक्षा होत्या, पण त्यांच्या कार्यकाळातसुद्धा बोफोर्स प्रकरण फार मोठ्या प्रमाणात चर्चेला आलं. भारताच्या संरक्षण क्षेत्रासारख्या झालेल्या क्षेत्रामध्ये गैरव्यवहाराचं, करप्शनचं हा प्रकरण लोकांना आवडलं नाही आणि त्यानंतर 1989मध्ये या पार्श्वभूमीवर झालेल्या निवडणुकीमध्ये राजीव गांधींना पराभव पत्करावा लागला. असं असलं तरी कुठल्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नाही. त्यामुळे विविध पक्ष आघाडी करून व्ही.पी. सिंग यांच्या नेतृत्वाखाली त्यावेळेस भारतामध्ये केंद्रामध्ये शासन बनवण्यात आलं. हेही शासन फार काळ टिकलं नाही. त्यानंतर 1991 साली पुन्हा एकदा या देशामध्ये सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या. यावेळी काँग्रेस पक्ष सत्तेत येण्याची चिन्हे दिसत असतानाच प्रचारादरम्यान राजीव गांधी यांचीसुद्धा आत्मघातकी पथकाने हत्या केली आणि त्या पार्श्वभूमीवर उर्वरित राहिलेल्या निवडणुकीच्या मतदानावेळी काँग्रेस पक्षाला मोठी आघाडी मिळाली. तरी पण काँग्रेस पक्ष हा देशामध्ये सगळ्यात मोठ्या संख्येचा पक्ष म्हणून निवडून आला आणि नरसिंहराव यांच्या नेतृत्वाखाली त्यावेळी काँग्रेस पक्षाचं सरकार या देशामध्ये सत्तेत आलं. पंतप्रधान नरसिंहराव यांनी त्यांचा पूर्ण कार्यकाळ 5 वर्षाचा पूर्ण केला. त्यानंतर निवडणूक झाली, पण नरसिंहरावच्या काळामध्ये अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणं चव्हाट्यावर आली होती. तसेच मुंबईतल्या बॉम्बस्फोटाचं प्रकरण असेल, या सर्व पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा काँग्रेसला सत्ता मिळवणे शक्य झाले नाही. तसेच कुण्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नाही. तरीही आघाडी करून देवेगौडा यांच्या नेतृत्वाखाली या देशामध्ये सरकार अस्तित्वात आलं. अर्थात हे संमिश्र पक्षाचं सरकार असल्यामुळं यामध्येही लाथाळा झाल्या. देवेगौडा गेले आणि गुजरात हे पंतप्रधानपदी आले, पण त्यांनाही ही सत्ता सांभाळता आली नाही आणि 2 वर्षानंतर हे सरकार कोसळलं आणि 1998 साली पुन्हा एकदा या देशामध्ये लोकसभेसाठी निवडणुका घेण्यात आल्या. त्यानंतर देखील कुठल्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नाही, पण त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी हा सगळ्यात मोठा पक्ष असल्यामुळे भारतीय जनता पार्टीनं अन्य पक्षाला सोबत घेऊन सत्ता स्थापन केली आणि अटल बिहारी वाजपेयी हे या देशाचे पंतप्रधान झाले. अनेक पक्षाचं सरकार असल्यामुळं हेही सरकार 13 महिनेच टिकलं आणि त्यानंतर पुन्हा एकदा हा देश लोकसभेच्या निवडणुकीसाठी सामोरा गेला. यावेळी पुन्हा भारतीय जनता पार्टीने सर्वाधिक जागा घेऊन सर्व मित्रपक्षाच्या साथीने या देशामध्ये सरकार स्थापन केलं. मात्र हे सरकार पूर्ण 5 वर्ष टिकलं आणि पूर्ण 5 वर्षापर्यंत अटल बिहारी वाजपेयी हे या देशाचे पंतप्रधान होते. 2004 साली मात्र हा प्रयोग यशस्वी झाला नाही आणि काँग्रेस पक्ष हा सगळ्यात मोठा पक्ष ठरला आणि काँग्रेस पक्षानं मित्रपक्षाशी आघाडी करून पंतप्रधान म्हणून मनमोहन सिंग यांची निवड केली आणि मनमोहन सिंग या देशामध्ये पंतप्रधान म्हणून सत्तेत आले. 2004 ते 2009 हा
मनमोहन सिंग यांचा पंतप्रधानपदाचा पहिला काळ, त्यानंतर 2009मध्ये पुन्हा काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सर्व मित्रपक्षाचं सरकार या देशामध्ये आलं. त्यांनी 2009 ते 2014 हा दुसरा कार्यकाल पण पूर्ण केला. पण देशामध्ये बदलाचे वारे वाहत होते. पंतप्रधान मोदी हे त्यावेळेस प्राईम मिनिस्टर कॅन्डिडेट म्हणून या देशासमोर आले. 2014 साली त्यांनी संपूर्ण देश पिंजून काढला आणि भारतीय जनता पार्टीला एक हाती सत्ता मिळवून दिली. भारतीय जनता पार्टी स्वतःच्या 282 जागेच्या जोरावर या देशामध्ये सत्तेत आली आणि पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी विराजमान झाले. 2014 ते 2019 या दरम्यान नोटबंदी असेल, स्वच्छता भारत असेल, अनेक उपक्रम नरेंद्र मोदी यांनी या देशासाठी राबवले आणि या देशाची शान आणि मान जगामध्ये उंचावली. त्या पार्श्वभूमीवर झालेल्या 2019च्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीने 303 जागा स्वतःच्या पक्षाच्या मिळवून या देशामध्ये सत्ता स्थापन केली आणि पुन्हा एकदा नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान म्हणून निवडले गेले. आता 2024 चालू आहे. गेल्या 10 वर्षाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकालातील कामावरून यावेळी ही जनता कोणाला निवडते ते आपल्याला पाहायचं आहे. 4 जून रोजी या निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी होणार आहे आणि आपण पाहूया की या मतमोजणीनंतर या 18व्या लोकसभेमध्ये आपली जनता कोणत्या पक्षाचं सरकार निवडते ते आपण पाहूया. धन्यवाद.